हॅलो गाईज, मी विशाल समुद्राव तुमचं स्वागत करतो व्हीएस फिटनेस चॅनलवरती. तुम्ही बघताय आज आपला 90 डेज मधला हा आपला ट्रान्सफॉर्मेशनचा दिवस आहे, 18वा दिवस. तर तुम्ही बघू शकता आपण आज दुपारी आता तुम्ही वर्कआउट या उन्हामध्ये सुद्धा आपण वर्कआउट करतोय. तुम्ही सुद्धा करा. मला नक्की गॅरंटी आहे की तुमच्यात सुद्धा बदल घडेल आणि तुम्ही सुद्धा वर्कआउटला स्टार्ट करा. तुमच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होईल, तुमचा सुद्धा फॅट लॉस होईल आणि तुमची सुद्धा एक बेस्ट फिजिक्स होईल. तर चला गाईज बघूया व्हिडिओमध्ये तर आपण कसा परफॉर्मन्स करतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नेमकं मला सांगणार आहे व्हिडिओमध्ये, नक्की बघा, व्हिडिओ स्किप नका करू. तर चला जय भेटूया पुढे. तर गाईज तुम्ही बघू शकता आता आपण करतोय 25 मिनिटं रनिंग स्टार्ट. आणि आपण डेलीच्या रुटीनमध्ये रनिंग हा पार्ट आपल्या 100% असणारच आहे, कारण त्यामुळे ना रनिंग हे सगळ्या व्यायामाचा बाप मानला जातो. त्यामुळे रनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणजे. आणि आज रनिंग करताना खूप मजा आली. मजा म्हणजे जो माझा कॅमेरामॅन पार्टनर होता मित्र, तो खूप मजा केली आणि व्हिडिओ करता करता आम्ही खूप मस्ती सुद्धा केली. मग अशा प्रकारे आम्ही रनिंग मारून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता याचप्रमाणे आपण थोडे ड्रिल्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण हायनी वगैरे करतोय. यासाठी खूप महत्त्वाचं वर्कआउट आहे. तुम्ही स्टेप तुमच्या मोठ्या पडतील, त्यामुळे तुमचा रनिंगचा टायमिंग पण बेस्ट येईल आणि तुमची एक स्ट्रेंथ असते जे लेगमध्ये आपली जे कमतरता असते ते लेग जे कमतरता फुल भरून येते. त्यानंतर आता आपण करतोय नॉर्मली वॉर्मअप, रनिंग नंतरचा वॉर्मअप आहे. तर तुम्ही बघा वॉर्मअप करून आपले सगळ्या गोष्टी आपण कशा करतो आणि काय नाही हे लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्ही सुद्धा करा. व्हिडिओ थोडा शॉर्ट करतोय कारण पूर्ण एक्सरसाइज घेतली तर तुम्ही जास्त मोठा व्हिडिओ होईल. त्यासाठी जास्त व्हिडिओ न करता त्या व्हिडिओमध्ये थोडंच आणि महत्त्वाचं आणि कामाच्या गोष्टी सांगेन मी, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये ते जर तुम्ही जर कराल तर तुम्हाला सुद्धा फायदा होईल, अशाच गोष्टी सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं वॉर्मअप सुद्धा संपत आलेलं आहे. आणि सगळ्या एकदम लेगला स्ट्रेचिंग वगैरे करून आपल्यासोबतचा मित्र आहे त्याच्यासोबत भेटून आपण चांगले पूर्ण वर्कआउट सेशन पूर्ण केलेलं आहे आजचं. तर तुम्ही बघू शकता आपण कसं करतोय. हे प्रकार म्हणजे एकदम स्ट्रेचिंगचा प्रकार आहे. तर हे आपण सगळं वर्कआउट केल्यानंतर मी तुम्हाला एवढंच एक सांगू शकतो, तुमचं वर्कआउट 30% आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा डाएट आहे ते 70% असतो. तुमच्या शरीराला झोप सुद्धा गरजेची असते. तरी झोप पूर्ण झाल्याशिवाय तुमची बॉडी तुम्हाला रिॲक्ट करत नाही, तेवढी जे फास्ट नाही करत. ते बॉडीला रेस्ट पाहिजे, तर थोडं रेस्ट पण द्या आणि नंतर मग डाएट वगैरे करा आणि मग वर्कआउट करा. कसं आहे, तुम्ही इकडं वर्कआउट करणार आणि घरी जाऊन काहीतरी खाणार तर तुमचं फॅट वाढणार. त्यासाठी फॅट न वाढ देता आपल्याला फक्त मसल गेन करायचं आहे आणि आपलं फॅट बर्न करायचं आहे. तर बर्नच्या पद्धतीनेच आपण करायला पाहिजे. तुम्ही डाएट करा, त्या डाएटमध्ये तुम्ही सॅलड खावा डेली 2 टाइम 3 टाइम, जेवढा होता होईल तेवढं सॅलडचं प्रमाण वाढवा. आणि अशा प्रकारे आजचा आपला वर्कआउट समाप्त होतोय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर जय हिंद गाईज.